रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आहे आमचा लडाख ट्रिपचा दिवस चौथा आणि आता आम्ही निघालो जम्मूकडे जायला. चला तर मग आमचा हा जम्मूपर्यंतचा मजाक मस्तीचा प्रवास शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आमचं प्लॅनिंग चाललं इथे की कुठल्या रूटने जायचं, नक्की अमृतसरला जायचं की डायरेक्ट जम्मूला जायचं. बघू आता काय फायनल होतं आहे. सगळ्या गहन डिस्कशनानंतर आता सगळ्यांना भूक लागली आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. तर हे पाठीमागे जे हॉटेल दिसतं इथे आम्ही रात्री स्टे केला. तर ओव्हरऑल इथली जी काही फॅसिलिटी आहे, रूम, त्यानंतर जेवण, ब्रेकफास्ट वगैरे जेवढं काय सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे. तर कोणी ह्या रूटने जर प्लॅन करत असेल जाण्याचा जम्मू साईडला तर नक्कीच तुम्ही इथे थांबू शकता. श्रीरामभक्त प्राण श्रीराम लक्ष्मण आनंदकर अशा प्रकारे आमची मजाक मस्ती पण चालू होती रस्त्याने, फोटोशूट पण चालू होतं आणि त्यातच मी व्हिडिओ पण काढत होतो. आता तुम्ही टेम्परेचर इथे किती बघू शकता, पण टेम्परेचर कितीही असलं तर चहा प्रेमीला चहा मात्र हा लागतोच. मग काय मस्तपैकी प्रत्येकाने एक एक चहा घेतल्याने आम्ही निघालो पुढे. आता पोटाला जाम भूक लागली होती, मग काय गाडी लगेच साईडला थांबवली आणि आम्ही गेलो जेवायला. जम्मूच्या जवळ आलो आहे आम्ही आणि आमच्या सगळ्या कार्डची रेंज गेली आहे. तर मी एअरटेलचं कार्ड रील्स बघून ऑनलाईन पोस्टपेड केलं होतं, पण ऑनलाईन पोस्टपेड केलेलं कार्ड इकडे अजिबात चालत नाही. शॉपमध्ये जाऊन पोस्टपेड करावं लागतं, नाहीतर इथं आल्यानंतर इथलं एक नवीन सिम घ्यावं लागतं. तर जे बी कोणी इकडे प्लॅन करत असेल येण्याचा तर शॉपमध्ये जाऊन तुम्ही कार्ड पोस्टपेड करा, त्यानंतरच ते इकडे चालेल. तर आता आम्ही नवीन कार्ड घेतो आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची जर्नी पुन्हा स्टार्ट. फायनली रात्री 1 वाजता आम्ही जम्मू इथे येऊन पोहोचलो आहे आणि त्यानंतर इथे रूम घेऊन आम्ही स्टे केला. तर आम्हाला हॉटेल एकदम चांगलं भेटलं, सगळ्या फॅसिलिटीज चांगल्या आहे इथे. तर आमचा आत्ताचा जो पुढचा प्रवास आहे तो आता सुरू होतो आहे. तर आमच्या या प्रवासात असंच आमच्यासोबत राहा आणि आमची ही जर्नी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट, लाईक, शेअर आणि अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रवास, नवीन लोकेशन.